नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण रब्बी हंगामातील पीक विम्याच्या संदर्भात माहिती बघणार आहोत। खरे पाहता आपण जर बघितलं तर रब्बी हंगामातील पीक विम्याकडे शेतकरी बांधवांनी आपल्याला पाठ फिरवल्याचं दिसत आहे, कारण अद्यापपर्यंत बऱ्याच शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत हा सहभाग नोंदवलेला नाही। कारण 30 नोव्हेंबर पर्यंत काही पिकांची पीक विमा भरण्याची ही अंतिम मुदत होती आणि त्यानंतर आता काही पिकांची आपल्याला 15 डिसेंबर पर्यंत मुदती देण्यात आलेली आहे। तर ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं असेल तर अशा शेतकरी बांधवांसाठी वेळेत आपली माहिती पोचावी याच उद्देशाने हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे। तसं जर बघायला गेलं तर ज्वारी या पिकाचा पीक विमा आपल्याला 30 नोव्हेंबर पर्यंत काढता येणार होता। त्यानंतर गहू आणि कांदा या पिकाचा पीक विमा आपल्याला जवळपास 15 डिसेंबर पर्यंत हा काढता येणार आहे। त्यानंतर आपल्याला ते पीक विम्यासाठी किती प्रीमियम लागणार आहे हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत। कारण आपण जर बघायला गेलं तर गहू आणि कांदा या पिकांचं क्षेत्रवाईज आणि आपल्या जिल्ह्यावाईज सुद्धा आपल्याला वेगवेगळं प्रीमियम हे दाखवण्यात आलेले आहे। म्हणजेच जर 1 एकरचा कांद्याचा हिशोब घेतला आपण तर 1 एकर कांद्यासाठी नाशिक जिल्ह्याला आपल्याला 360 रुपयाचं प्रीमियम हे भरावं लागणार आहे। त्यानंतर तेच रब्बी हंगामातील कांदा पिकासाठी धुळे या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं असेल तर त्यांना 1 एकरसाठी 90 रुपयाचं प्रीमियम हे भरावं लागणार आहे। तर मग इतर पिकांचं सुद्धा प्रीमियम आपण कसं चेक करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर भुईमुंग या पिकाचा आपल्याला 31 मार्च 2026 पर्यंत पीक विमा हा काढता येणार आहे। त्यानंतर फळ पिकांचं जर झालं तर डाळिंब पिकाचा पीक विमा आपल्याला साधारण 14 जानेवारी पर्यंत काढता येणार आहे, म्हणजे 14 जानेवारी 2026 पर्यंत। चला आपण प्रत्यक्षात आपल्याला जर पीक विम्यासाठीचं जे प्रीमियम आहे ते कसं चेक करायचं ते जर पाहायचं झालं तर ते आपण सोप्या पद्धतीने बघू शकतो। सर्वप्रथम आपल्या ब्राउझरवर PMFBY टाईप करायचंय। PMFBY टाईप केल्यानंतर वरतीच आपल्याला दिसेल प्रधानमंत्री फसल बीमा योजना, तर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचंय। त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीची विंडो आपल्या समोर ओपन होईल। त्यात इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचंय। या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सीझन निवडायचं, आपल्याला रब्बी हंगामातील बघतोय म्हणून रब्बी। त्यानंतर इयर निवडायचं 2025-26। त्यानंतर स्कीम निवडायची। या ठिकाणी आपल्याला पिकाचं बघायचं आहे, त्याच्यामुळे प्रधानमंत्री फसल बीमा योजना या टॅबवर आपल्याला क्लिक करायची। त्यानंतर स्टेट निवडायचं आहे। त्यानंतर पुढचा आपला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला ज्या पिकाचा पीक विम्याचं प्रीमियम बघायचंय क्षेत्रवाईज तर त्या ठिकाणी ते पीक आपल्याला निवडायचं। या ठिकाणी मी घेतोय ओनियन आणि या ठिकाणी क्षेत्र टाकायचं। जर आपलं क्षेत्र हेक्टर मध्ये असेल तर 1 टाकायचं आहे आणि जर 20 आर 30 आर 40 आर जर असेल किंवा 1 एकर जर असेल तर 0.40 त्या ठिकाणी टाकायचंय। आता जर मला कांद्या पिकाचं 1 एकर साठी किती प्रीमियम लागेल हे जर बघायचं तर या ठिकाणी 0.40 टाकतो। त्यानंतर कॅल्क्युलेट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं। तरी कॅल्क्युलेट या टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीची माहिती समोर येईल आपल्याला। ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी मार्फत हा पीक विमा राबवला जाणार आहे। त्यानंतर पीक विमाची जी कट ऑफ डेट दाखवलेली आहे ती 15/12/2025 पर्यंत आपल्याला पीक विमा काढता येईल आणि आपल्याला म्हणजे 40 गुंठ्यासाठी म्हणजे 1 एकरसाठी 360 रुपयाचं प्रीमियम हे भरावं लागणार। हेच जर आपण दुसऱ्या जिल्ह्याचं चेक करायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला परत रब्बी निवडायचंय, त्यानंतर वर्ष निवडायचंय, त्यानंतर स्कीम निवडायची, त्यानंतर स्टेट निवडायचंय, त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचंय। तर आपण नाशिक जिल्ह्यासाठी आपल्याला 1 एकरसाठी 360 रुपयाचं प्रीमियम हे भरावं लागत होतं। तर आपण या ठिकाणी जर धुळे जिल्हा जर बघितलं आणि तेच पीक ओनियन आणि या ठिकाणी टाकू आपण 0.40। तर या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्यानंतर या पद्धतीचं पुढची विंडो आपल्याला दिसेल। ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी मार्फतच हा विमा राबवला जातोय। त्याची कट ऑफ डेट 15/12/25 आणि धुळे जिल्ह्यासाठी आपल्याला 1 एकरसाठी कांदे पिकासाठी 90 रुपयाचं प्रीमियम हे भरावं लागणार आहे।
याच पद्धतीने आपल्याला जर फळ पिकाचं सुद्धा जर बघायचं राहिलं तर फळ पिकाचं सुद्धा याच ठिकाणाहून आपण बघू शकतो. या ठिकाणी आपल्याला निवडायचे रब्बी, त्यानंतर इयर निवडायचंय, त्यानंतर स्कीम निवडायची. या ठिकाणी फळ पिकाचं ज्यावेळेस आपल्याला बघायचं राहतं त्यावेळेस वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम हे ऑप्शन या ठिकाणाहून निवडायचे. ते निवडल्यानंतर परत पुढची प्रोसेस सेम आहे. स्टेट, त्यानंतर आपला जिल्हा, या ठिकाणी नाशिक घेतो मी. त्यानंतर डाळिंब पिकाचं जर पीक विमाचं प्रीमियम बघायचं तर पोमोग्रेनेट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जर 1 हेक्टरचं जर बघायचं आहे आपल्याला तर 1 टाकायचं आहे आणि कॅल्क्युलेट म्हणायचं आहे. कॅल्क्युलेट म्हटल्यानंतर या पद्धतीची माहिती समोर येईल. बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेड मार्फत हा पीक विमा आपल्याला डाळिंबाचा राबवला जाणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस 100% एखाद्या शेतकरी बांधवाचं नुकसान होईल त्यावेळेस 1,60,000 रुपयाचं त्यांना हे अनुदान मिळू शकतं आणि आपल्याला पोमोग्रेनेट या 1 हेक्टरसाठी 8,000 रुपयाचं प्रीमियम हे भरावं लागणार आहे. तर या पद्धतीने आपल्या जिल्ह्यातील पिकाचं आणि क्षेत्रानुसार किती प्रीमियम येईल तर ह्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण बघू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वर्षापासून शासनाने जे खरीप हंगामासाठी जे निकष होते तेच रब्बी हंगामातील पिकांसाठी लागू असणार आहे. जसं आपण जर बघितलं तर सुरुवातीला 1 रुपयात पीक विमा योजना ही राबवली जात होती, तर ह्या वर्षापासून आपल्याला प्रीमियम भरून त्यात सहभागी होता येणार आहे. त्यानंतर पीक विम्याचे जे ट्रिगर होते ते पूर्णपणे यावर्षी बदलण्यात आलेले आहे. म्हणजेच ज्यावेळेस एखाद्या शेतकरी बांधवाचं वैयक्तिक नुकसान झालं तर त्यांनी जर कंपनीला कळवलं तर त्यामार्फत कंपनीचे जे प्रतिनिधी आहे ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पिकांची पाहणी करून त्यांना पीक विमा हा मंजूर होत होता. पण ह्या वेळचा जो पीक विमा आहे हा पूर्णपणे पीक कापणीच्या प्रयोगावर आधारित राहणार आहे. म्हणजेच मागील 10 वर्षाच्या एकूण उत्पन्नापेक्षा जर सरासरी उत्पन्न जर कमी आलं तर त्या एरियातील शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळू शकतो. आणि जर का मागील 10 वर्षाच्या काळातील एकूण सरासरी उत्पन्नापेक्षा जर उत्पन्न अधिक आलं तर त्या संपूर्ण एरियातील शेतकरी बांधवांना हे पीक विम्यापासून हे वंचित राहावं लागेल. तर ही पीक विम्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि तुम्ही जर GTH मराठी या चॅनलवर नवीन असाल तर GTH मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही आपल्या गरजू शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.